नमस्कार मित्रांनो. आजचा टॉपिक आहे हा मेडिक्लेम काय असतो किंवा मेडिक्लेमचे बेनिफिट्स काय, फीचर्स काय, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मेडिक्लेम मध्ये एक्सक्लुजन नावाचा काय प्रकार आहे आणि हे एक्सक्लुजन का समजून घेणं गरजेचं आहे याच्यावरती मी थोडासा टॉपिक घेतोय. जास्त वेळ घेणार नाही. 10 ते 15 मिनिटाचा माझा हे ड्युरेशन असेल. पण हे जे आहे गोष्टी या सगळ्या ऑलमोस्ट सगळ्या कंपन्यांसाठी सारख्या असतात. काही प्रमाणात थोड्याफार कमी जास्त प्रमाणात असतात. पण ओव्हरऑल IRDच्या नॉर्म्सनुसार हे एक्सक्लुजनची लिस्ट जी असते ती बऱ्यापैकी सारखी असते. आज एक्सक्लुजन वरती मी स्पेशल टॉपिक एवढ्यासाठीच घेतो की बऱ्याच वेळेस अनफॉर्च्युनेटली म्हणा किंवा काही रिझनमुळे एक्सक्लुजन हे पहिल्यांदा सांगितले जात नाही. ते जस्ट पॉलिसी घेतल्यानंतर ओझरते सांगितले जातात. पण ज्याच्यावरती सगळ्यात मोठा फोकस केला पाहिजे एक्सक्लुजनची लिस्ट, काय काय पद्धतीने तुम्हाला क्लेम मिळणार नाहीयेत, हे जर का तुम्ही समजून घेतलं तर तुम्ही खूप रॅशनली ती पॉलिसी घेताय आणि ती घेतल्यानंतर ऍटलिस्ट तुम्हाला जेव्हा कधी क्लेम येतो त्यावेळेस तुम्ही ऍटलिस्ट अवेअर असता की आपल्याला हा क्लेम मिळणार आहे की नाहीये, याची थोडीशी तुम्हाला आयडिया असते. सो एक्सक्लुजनच्या लिस्टसाठी मी तुम्हाला आता काही गोष्टी सांगणार आहे. तुम्हाला जमलं तर त्या तुम्ही लिहून घ्या, तुम्ही मेन्शन करा किंवा माझा व्हिडिओ तुमच्याकडे परमनंट राहीलच तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. ज्यावेळेस कधी तुम्ही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घ्याल त्यामुळे डिसिजन घेताना हे एक्सक्लुजनची लिस्ट किंवा जे काय मी तुम्हाला आता सांगतोय ते तुम्हाला खूप उपयोगी पडेल. सगळ्यात महत्वाचं एक्सक्लुजन कुठल्याही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये त्याला म्हणतात वेटिंग पिरियड. एक्सक्लुजन म्हणजे तुम्हाला कुठला क्लेम मिळणार नाहीये किंवा तो क्लेम मिळण्यासाठी तुम्हाला त्याच्यासाठी किती काळ वाट बघायला लागणार आहे, तर त्याला म्हणतात वेटिंग पिरियड. तर सगळ्यात महत्वाचं की तुम्ही पॉलिसी घेतल्यापासून पहिले 15 दिवस फक्त ऍक्सिडेंटल डेथ किंवा ऍक्सिडेंटल डिसॅबिलिटी, ऍक्सिडेंटल डेथ या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये तर तुम्हाला त्याचं कव्हर असतं ऍक्सिडेंटल डेथ आणि डिसॅबिलिटीचं. पण ऍक्सिडेंटमुळे झालेली इंजुरी आणि त्याच्यामुळे झालेली सर्जरी म्हणा किंवा कुठले ऍडमिशन म्हणा, याच्यासाठी तुम्हाला पहिल्या दिवसापासून तुम्हाला त्याचा क्लेम ऍक्सेप्टेबल असतो. पहिले 15 दिवस बाकी ऍक्सिडेंट व्यतिरिक्त कुठलाही क्लेम येत नाही. पण 15 दिवसानंतर कोरोना रिलेटेड जर का क्लेम आला, हे स्पेसिफिकली कोरोना हा व्हायरल इन्फेक्शन म्हणून ट्रीट केला जातो. सो त्याच्याप्रमाणे 1 महिना त्याला वेटिंग पिरियड पाहिजे. पण कोरोनासाठी स्पेसिफिकली 15 दिवसाचाच वेटिंग पिरियड ठेवलाय की पॉलिसी घेतल्यापासून जर का 15 दिवसांनी कोरोना झाला तर तुम्हाला त्याचे क्लेम मिळू शकतो. पण कोरोना डिटेक्ट जो झालाय त्याची डेट ही 15 दिवसानंतरची असली पाहिजे. सो कोरोना हा जरी व्हायरल इन्फेक्शन असला तर तो 15 दिवसांनी कव्हर होतो. फक्त कोरोनाची डेट तुमची पॉलिसी घेतल्यानंतर 15 दिवसांनी तुम्हाला तो डिटेक्ट झालेला असला पाहिजे. RT-PCR बेसिकली त्याच्यामुळे तो कोरोना निदान होतो. दुसरी गोष्ट, 1 महिन्यापर्यंत बाकीचं कुठलाही क्लेम मिळत नाही. 1 महिन्यानंतर कुठलंही व्हायरल इन्फेक्शन असू दे, तर ते डेंग्यू मलेरिया सारखे आजार असू देत, टायफॉइड असू देत, मला एखादं अनइझीनेस होतोय, ऍसिडिटीमुळे मला ऍसिडिटीचा मेजर अटॅक आलाय त्याच्यामुळे मला ऍडमिट करायला लागतं, माझं बीपी शूटअप झालेलं आहे, अशा कुठल्याही गोष्टींमुळे जर का मला अचानक शुगर लेवल वाढली माझी आणि त्याच्यामुळे मला चक्कर आली आणि त्याच्यामुळे मला ऍडमिट करायची वेळ आली, ज्यावेळेस मला आधीचं कुठलंही बॅकग्राऊंड नाहीये हेल्थ रिलेटेड, मला बीपी नाही, शुगर नाही, थायरॉइड नाही, कुठल्याही पद्धतीचं मला बॅकग्राऊंड नसताना माझं बीपी शूटअप झालं 1 महिन्यानंतर, माझा शुगर लेवल अचानक कमी किंवा जास्ती झाली, मला आधीचं बॅकग्राऊंड नसताना, हे नीट लक्षात घ्या. ते जे आधीचे असलेले आजार आहेत त्याच्यावरती मिळणार आहे. पण हे जे आजार आहेत की ज्याला व्हायरल इन्फेक्शन म्हणतो आपण, आणि ते जर का त्या रिलेटेड जर का खर्च आला तर तो 1 महिन्याने लगेच मिळायला चालू होतो. आता 2 वर्षासाठी पण काही एक्सक्लुजन्स असतात. 2 वर्षासाठी जे एक्सक्लुजन्स असतात त्याच्या कुठल्याही प्रकारची मायनर सर्जरी जी लाईफ थ्रेटनिंग नाहीये आणि ऑलमोस्ट सगळ्या सर्जरी थोडक्यात की ज्या पहिल्या 24 महिन्यामध्ये कव्हर होत नाहीत, हे एक्सक्लुजनची लिस्ट म्हणा किंवा हे जे टर्म्स अँड कंडिशन्स असतात 90 to 95% 99% आय कॅन से ह्या सगळ्या कंपन्यांना सारख्या असतात. त्याच्यामुळे स्टारसाठी वेगळी, त्याच्यानंतर डिजिट इन्शुरन्ससाठी वेगळी, केअरसाठी वेगळी, न्यू नॅशनलसाठी असं काही फार काय नसतं. सगळ्यांना स्टँडर्डाइज आहेत ते. सो पहिले 2 वर्षाचा पिरियड जो आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मायनर सर्जरी तुम्हाला मिळत नाही. मायनर मेजर याच्यामध्ये मी वादात पडत नाही, कारण की बऱ्याचशा टर्मिनॉलॉजी असतात की बिईंग ऍडवायझर्स आम्हाला त्या मेडिकल टर्म्स मध्ये त्याला कुठला आजार म्हणतात ते आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळे मॅक्सिमम सगळ्या सर्जरीज या 24 महिन्यासाठी वेटिंग पिरियडसाठी असतात. त्याच्यानंतर कुठलीही लाईफ थ्रेटनिंग सर्जरी ज्याच्यामध्ये हार्ट रिलेटेड काही इश्यू झाला, कॅन्सर रिलेटेड झाला,
त्याच्यानंतर अपेंडिक्स ही हार्ट लाईफ थ्रेटनिंग सर्जरी आपण म्हणू शकतो, तशा पद्धतीची सर्जरी. अशा 3-4 मोजक्या सर्जरीज आहेत ज्या 1 महिन्यानंतर जरी आपल्याला त्याच्या रिलेटेड त्रास सुरू झाला आणि त्याची सर्जरी करायला लागली आपल्याला त्या रिलेटेड, तर ते कव्हर आपल्याला असतं. फक्त त्याचं आधीचं काही कनेक्शन नसावं, आधी तुम्हाला त्याचा काही त्रास झालेला नसला पाहिजे, तरच त्याला आपण ते कव्हर देऊ शकतो. आता हे झालं 2 वर्षाचं एक्सक्लुजन. काही पॉलिसीज मध्ये 3 वर्षासाठी तुमचे प्री एक्झिस्टिंग डिसीज कव्हर होत नाहीत. आता प्री एक्झिस्टिंग डिसीजची टर्म्स काय, की तुम्ही ज्यावेळेस पॉलिसी घेता त्याच्या अगोदर तुम्हाला जे काही त्रास होते ते तुम्ही त्या पॉलिसीमध्ये मेन्शन करणं 110% गरजेचं असतं. बऱ्याच वेळेस काय असतं, की मला किडनी स्टोनचा त्रास 2015 ला होता, आता मला काही त्याची गरज नाही सांगायची. तर तसं नाही, तुम्हाला जो काही त्रास आहे ना तो तुम्ही तिथे मेन्शन करा. भले त्या पॉलिसीला थोडासा वेळ लागेल यायला, भले ती पॉलिसी रिजेक्ट होईल, पण तुम्हाला एक ते सॅटिस्फॅक्शन असेल की मी सगळं सांगून घेतलंय, जेणेकरून उद्या जर का क्लेम आला तर या कारणासाठी रिजेक्ट होणार नाही की मी काहीतरी लपवलेलं आहे. सो मेडिक्लेम म्हणा, टर्म इन्शुरन्स म्हणा, नॉर्मल इन्शुरन्स म्हणा, कुठल्याही पॉलिसी ज्यावेळेस तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी काढता, तुमच्या हेल्थ रिलेटेड इन्फॉर्मेशन ही तुमची फायनान्शियल इन्फॉर्मेशन पेक्षा खूप जास्त गरजेची असते, खूप इम्पॉर्टंट असते. सो तुम्हाला हेल्थ रिलेटेड काही जरी प्रॉब्लेम असेल, एखाद्याला थायरॉइड असेल, बेसिक लेवलचा थायरॉइड असेल, एखाद्याला मायनर एखादं ऑपरेशन झालेलं असेल, एखाद्याला हर्नियाचा त्रास असेल, एखाद्याला अजून कसला टॉन्सिल्सचं ऑपरेशन झालं असेल, 20 वर्षापूर्वी झालेलं आहे, ठीक आहे, मेन्शन इट की 20 वर्षापूर्वी माझं टॉन्सिलचं ऑपरेशन झालेलं आहे, त्या रिलेटेड कुठलेही पेपर्स माझ्याकडे अवेलेबल नाहीत आणि ते ऑपरेशन कुठे गेलं, काय केलं हेही मला आता आठवत नाही. नो प्रॉब्लेम, जे काय आहे ते तुम्ही मेन्शन करा. लेट अंडररायटर विल टेक द डिसिजन. त्यांना ते डिसिजन घेऊ द्या की बाबा ठीक आहे, त्या रिलेटेड फार काय मेजर प्रॉब्लेम नाही, आपण ते कन्सिडर करू शकतो. सो तुम्ही मेन्शन करणं खूप गरजेचं आहे. सो प्री एक्झिस्टिंग डिसीजचा अर्थ तोच आहे की तुम्हाला पॉलिसी घेण्याच्या अगोदर जे काही त्रास होते त्या रिलेटेड तुम्हाला पुढचे 3 वर्षासाठी वेटिंग पिरियड असतो, की त्या रिलेटेड परत जर का तुम्हाला काही त्रास झाला तर तुम्हाला पुढचे 3 वर्ष त्याचा क्लेम मिळत नाही. आता प्री एक्झिस्टिंग डिसीज मध्ये एखाद्याने सांगितलं की 25 वर्षापूर्वी मला अपेंडिक्सचा त्रास झालेला, तर ते अपेंडिक्स मे बी त्या पीईडी मध्ये टाकणार नाही. तर मला सपोज मी डिक्लेअर केलं की मला बीपीचा त्रास आहे, शुगरचा त्रास आहे, तर ते मेन्शन करतील तिकडे की पीईडी आहे त्यांना बीपी किंवा शुगरची. तर बीपी किंवा शुगरमुळे कुठलाही होणारा त्रास, फक्त बीपी शुगरचा नाही, त्याच्या सबसिक्वेंटली कुठलाही त्याच्यावरती डिपेंड असलेला कुठलाही त्रास असेल तर तो त्या क्लेम मध्ये पहिले 3 वर्ष मिळत नाही. काही पॉलिसीमध्ये त्या पर्टिक्युलर वेटिंग पिरियड जो आहे तो 3च्या ऐवजी 4 वर्ष म्हणजे 48 मंथ्स आहे. काही सिनियर सिटीजन रेड कार्पेट सारखी पॉलिसी आहे स्टार हेल्थ इन्शुरन्स मध्येच ऑफकोर्स, तर त्याच्यामध्ये तो वेटिंग पिरियड फक्त 1 वर्षाचा आहे. तर अशा पद्धतीचा वेटिंग पिरियड जो प्री एक्झिस्टिंग साठी आहे, त्याच्यात काही पॉलिसीमध्ये तो 1च वर्षाचा आहे, काही पॉलिसीमध्ये 3 वर्षाचा आहे आणि काही पॉलिसीमध्ये 4 वर्षाचा आहे. आता बऱ्याच वेळेस प्रश्न पडतो की मला बीपीचा त्रास आहे आणि मला बीपीमुळेच काही होण्याची भीती वाटते, तर तुम्ही हे 3 वर्षाचं वेटिंग पिरियड मला खूप जास्ती वाटते, तर बेटर मला ते जर का लवकर कव्हर होतं बीपी रिलेटेड माझा त्रास, तर मला या पॉलिसी घेण्यात इंटरेस्ट आहे. तर तशी एक फॅसिलिटी स्टारच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ इन्शुरन्स मध्ये आणि बाकीच्या कंपन्यांच्या असेल तर माहिती नाही, पण मी स्टारचं सांगू शकतो की कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणून जे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये पीईडी बायबॅक म्हणून एक प्रकार आहे, की तुमचा जो पीईडी तुम्हाला 3 वर्षानंतर मिळणार आहे, त्याचं जे कव्हर 3 वर्षानंतर मिळणार आहे, ते तुम्ही 1 वर्षानंतर घेऊ शकता. त्याच्यासाठी फर्स्ट इयरला तुम्हाला एक सर्टन एक्स्ट्रा प्रीमियम भरायला लागतो. सेकंड इयर ऑनवर्ड्स तुमचा जो नॉर्मल प्रीमियम असतो तोच तुमचा चालू राहणार आहे. सो पीईडी बायबॅक थ्रू तुम्ही या पॉलिसीमध्ये तुमचं जे पीईडीचं कव्हर 3 वर्षांनी होणार तो चालू, ते तुम्ही 1 वर्षाने घेऊ शकता. सो ही एक चांगली फॅसिलिटी आहे जी आता रिसेंटली एखाद वर्षापूर्वीच लॉन्च झालेली. त्याच्यानंतर काही परमनंट एक्सक्लुजन्स असतात. परमनंट एक्सक्लुजन्स मध्ये बऱ्याच वेळेस आपल्याला माहिती नाही, पण एड्स रिलेटेड जर का काही ट्रीटमेंट तुम्ही घ्यायला गेलात आणि त्याची जर का क्लेम रिजेक्ट झाला, तर ते सरप्राईज वाटतं लोकांना, अरे हे मला तर माहिती नव्हतं अशा रिलेटेड काही आहे. तर तसं नाही होत, तो क्लेम रिजेक्ट होतो. त्याच पद्धतीने प्रेग्नन्सी रिलेटेड तुम्ही काय ट्रीटमेंट घेत असाल तर त्या रिलेटेड आपल्याला त्याचे कुठल्याही प्रकारचं कव्हर मिळत नाही. कॉस्मेटिक सर्जरीज आपण बऱ्याच वेळेस करतो, नाकाचं हाड वाकडं ते सरळ केलं, त्याच्याने काही प्रॉब्लेम नव्हतं, पण मला ते सरळ करून घ्यायचं होतं फक्त, किंवा चांगलं दिसेल म्हणून, मी जर का मी गोरा व्हायचंय म्हणून काहीतरी करायची, काही असू दे, पण कॉस्मेटिक रिलेटेड कुठली सर्जरी असेल तर ती आपल्याला मिळत नाही. त्याच पद्धतीने कुठलीही ऍडिक्शन, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एक्सेसिव्ह ड्रिंक्स घेताय आणि ते ड्रिंक्स घेतल्यामुळे जर का तुमच्या लिव्हरला डॅमेज झालंय, तर ते डॉक्टर स्पेसिफिकली मेन्शन करतात की तुम्ही ड्रिंक्स घेतल्यामुळे ते डॅमेज झाले, आणि ते एक्सेसिव्ह ऍडिक्शनमुळे जे काय तुम्हाला डॅमेज होतं त्या रिलेटेड जर का क्लेम आला
आणि ते डॉक्टरांनी स्पेसिफिकली मेन्शन केलं असेल त्या रिलेटेड तो क्लेम आहे, तर तो क्लेम मिळत नाही. त्याच पद्धतीने सुसाईड अटेम्प्टसाठी आपल्याला काही क्लेम मिळणार नाही, म्हणजे त्याला आपण प्रवृत्त करू शकत नाही, त्याच्यामुळे तो क्लेम मिळत नाही. त्याच पद्धतीने कुठल्याही मेंटल डिसऑर्डरसाठी पॉलिसी काढल्यानंतर किंवा त्याच्या आधी जर का काय असेल तर त्या रिलेटेड काही ट्रीटमेंट घेत असतो तर त्याच्या रिलेटेड आपल्याला क्लेम मिळत नाही. आता याच्या व्यतिरिक्त पण काही लोडिंग असतं किंवा को पेमेंट म्हणतात त्याला, नॉट लोडिंग, को पेमेंट असतं. आता 60 एज नंतर जर का तुम्ही एखादी पॉलिसी घेताय तर स्टारची कॉम्प्रिहेन्सिव्ह जी पॉलिसी आहे त्याच्यामध्ये 10% को पेमेंट आहे. को पेमेंटचा अर्थ असतो की जर का 1 लाखाचा क्लेम आला तर त्याच्यातला 10% जी अमाऊंट आहे ती तुम्हालाच पे करायला लागते. 90% स्टार हेल्थ इन्शुरन्स देणार आहे. FHO म्हणून जी पॉलिसी आहे फॅमिली हेल्थ ऑप्टिमा, त्याच्यामध्ये 80% FHO मधलं तुम्हाला मिळतील, स्टार कडनं मिळेल आणि 20% तुम्हाला पे करायला लागेल. तुम्ही जर का सिनियर सिटीजन रेड कार्पेट पॉलिसी घेतली असेल त्याच्यात 70% कंपनी देणार आहे, 30% तुम्हाला को पेमेंट आहे ते तुम्हाला भरायला लागणार आहे. त्याच पद्धतीने काही चार्जेस असतात जे ऍडमिसेबल नसतात, ते जस्ट माझ्या समोर आहेत, ते मी जस्ट तुम्हाला वाचून दाखवतो. ऍडमिनिस्ट्रेशन चार्जेस, सर्व्हिस चार्जेस, रेकॉर्ड चार्जेस, रजिस्ट्रेशन चार्जेस, फॉर्म फिलिंग चार्जेस, झेरॉक्स काढता त्याचे चार्जेस, नॉन मेडिकल आयटम्स लाईक ग्लोव्ज, त्याच्यानंतर शेव्हिंगचे किट तिकडे प्रोव्हाइड केलेलं असेल तर कॉटन वापरलं जातं, यूज अँड थ्रो रिलेटेड तुमचे मास्क असतात, त्याच्यानंतर ग्लोव्ज तुम्ही सांगितलं मगाशी. अशा बरेच गोष्टी आहेत ज्या कन्झ्युमेबल्सच्या अंडर येतात आणि त्या तुमच्या मिळत नाहीत. बेसिकली त्याचं जे कॉस्टिंग आहे ते मिळत ते साधारण 2% 10% व्हेरी होऊ शकते. डिपेंड्स अपॉन कुठली सर्जरी आहे किंवा काय ट्रीटमेंट तुम्ही घेतली आहे त्याच्यावरती ते डिपेंड असतं. रिन्युअल कुठल्याही तुमच्या पॉलिसीचा लाईफ टाईम असतं, त्याला काही मर्यादा नाही. तुम्ही तुम्ही जोपर्यंत ते पैसे भरताय तोपर्यंत तुमचं लाईफ कव्हर चालू आहे. आता याच्यामध्ये डिक्लाइन रिस्क पण असतात. बऱ्याच वेळेस हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम आहे, मला कॅन्सर रिलेटेड प्रॉब्लेम आहे, अजून बऱ्याचशा गोष्टीज आहेत की ट्युमर आहे माझ्या डोक्यामध्ये किंवा अशा काही क्रिटिकल इलनेस तुम्हाला ऑलरेडी आहेत पॉलिसी घेताना, तर त्या मोमेंटला ते डिक्लाइन रिस्क मध्ये जातात, त्या रिलेटेड तुम्हाला कव्हर कधीच मिळू शकत नाही. कोपेमेंटचं तुम्ही मगाशी सांगितलं, रिन्युअलचं पण तुम्हाला सांगितलं. ग्रेस पिरियड हा प्रत्येक पॉलिसीनुसार थोडा थोडा वेगळा असतो. काही पॉलिसीजना 30 डेज आहे, काही पॉलिसीजना 120 डेज आहे. ग्रेस पिरियड असल्यामुळे बऱ्याच वेळेस आपण लाईफ इन्शुरन्सचा ग्रेस पिरियड डोक्यामध्ये ठेवतो की आपल्याला 30 दिवसाचा आज जर का पेमेंट करायचंय, पण या 30 दिवसामध्ये जरी मला काही प्रॉब्लेम झाला तरी सुद्धा मला त्याचं कव्हर आहे. हे लाईफ इन्शुरन्सच्या बाबतीत असतं, पण मेडिक्लेम मध्ये तसं नसतं. मेडिक्लेम मध्ये तुम्हाला पे करण्यासाठी 30 दिवसाची मुभा असते किंवा तुम्हाला जे कंटिन्युटीचा बेनिफिट मिळाला पाहिजे असतो त्याच्यासाठी ते 30 दिवसाची मुभा असते. पण तुम्हाला जर का त्या 30 दिवसामध्ये जर का एखादा क्लेम आला तर तो क्लेम मिळत नाही. त्याच्यामुळे ग्रेस पिरियड ही ही कन्सेप्ट तुमच्या डोक्यात मेडिक्लेमच्या बाबतीत ठेवूच नका. कारण की आपण अनसर्टन्टी कव्हर करण्यासाठी मेडिक्लेम घेतोय. मला कुठल्याही मुवमेंटला ऍडमिशन होऊ शकतं त्याच्यासाठी मी मेडिक्लेम घेतोय आणि त्याच्यामध्ये मी रिस्क नाही घेऊ शकत. त्याच्यापेक्षा एखादं RD अकाउंट चालू करा, एखादं SIP अकाउंट चालू करा की जे तुमच्या बरोबर मेडिक्लेमचा प्रीमियम येईल त्यावेळेस ते मॅच्युअर होईल आणि त्यावेळेस तुम्ही ते उचलून पेमेंट करू शकाल. हे सगळं केलं तर तुमचाच फायदा आहे, कारण की त्या बफर पिरियडमध्ये, ग्रेस पिरियडमध्ये 10 दिवस जरी तुम्ही लेट करताय आणि 10 दिवसात कोरोना होऊन तुमचे 2 लाख रुपये जात आहेत, 2 लाखाचा 5 पैसे तुम्हाला परत मिळणार नाही, कारण की त्यावेळेस तुम्ही पेमेंट केलेलं नाहीये. सो ग्रेस पिरियड फक्त तुमची कंटिन्युटी मेंटेन करायला तुम्हाला बेनिफिट दिला जातो किंवा तुम्हाला जर का कॅश क्रंच आहे आणि तुम्हाला पर्यायच नाही राहिला म्हणून तुम्ही ते वापरू शकता. प्री मेडिकल चेकअप हे काही पॉलिसीज मध्ये असतं, काही पॉलिसी मध्ये नसतं. बऱ्याचशा पॉलिसीज मध्ये आता प्री मेडिकल चेकअपची कन्सेप्टच गेलेली आहे. हेल्थ डिक्लेरेशन तुमच्या पॉलिसी मधलं सगळ्यात इम्पॉर्टंट आस्पेक्ट असतो. ज्यावेळेस पॉलिसी घेतात त्यावेळेसच ते तुम्ही देणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्ही जर का चुकलात तर पुढे तुम्हाला आयुष्यभर त्याचं जे काही प्रोज अँड कॉन्स आहेत ते तुम्हाला भोगावे लागतील. त्याच्यामुळे मला असं वाटत अजिबात नाही की तुम्ही कुठेही पॉलिसी घेत असाल तरी सुद्धा सगळ्यात महत्वाचं एक्सक्लुजन जे आता मी सांगितले ते तुम्ही खूप लक्षात घ्या. कुठल्या प्रकारचे त्याच्यामध्ये प्लस मायनस ठेवू नका, नीट समजून घ्या. हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ही उद्या पण तुमच्या कामाला येण्यासाठी आहे. त्याच्यामुळे लाईफ इन्शुरन्स किंवा एखाद्या FD सारखा नाही की आज इन्व्हेस्टमेंट केलं म्हणजे नंतर कधीतरी आपल्याला मिळणारच आहे किंवा इनकेस जास्तीत जास्त डेथ झाली तर पैसे मिळणार आहेत. हेल्थ इन्शुरन्स तसं नाही. आज पॉलिसी काढली तर उद्या माझा ऍक्सिडेंट होऊ शकतो, 1 महिन्यानंतर मला डेंग्यू होऊ शकतो, 2 वर्षानंतर माझं किडनी स्टोनचं ऑपरेशन होऊ शकतं, 3 वर्षानंतर मला हार्ट अटॅक येऊ शकतो. काहीही असतं आणि हे आपण यावं किंवा असं काहीतरी आपला खर्च मिळावा म्हणून आपण देवाकडे प्रार्थना करणार नाही. जेवढे प्रीमियम तुमचे वाया जाईल तेवढे तुम्ही पण खुश, तुमचे जे कोणी ऍडवायझर असतील ते पण खुश आणि जी कंपनीकडनं तुम्ही मेडिक्लेम काढला ती पण खुश. कारण की कोणालाही असं वाटणार नाही की माझं कुठेतरी ऍडमिशन व्हावं आणि त्याच्यातनं मी जे काही पैसे भरले ते वसूल व्हावे.
तुमची फिजिकल कंडिशन खूप डिटोरिएट होते, त्याच्यामुळे तुम्ही तशा पद्धतीचा विचारही करू शकत नाही की असं काही अशा काही मार्गाने आपल्याला त्याच्यातनं पैसे मिळाले. सो खरंच समजून घ्या मेडिक्लेम मधले एक्सक्लुजन पार्ट, खूप काळजीपूर्वक ते वाचा. समजून उजून केलेली गोष्ट असते ती तुम्हाला कधीही फायदेशीर ठरते. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच माझा व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुम्ही इतरांना पण फॉरवर्ड करा. तुमचे काही डाऊट्स असतील तर माझ्या व्हिडिओवरती कॉमेंट करा. मी त्याच्यावरती आन्सर द्यायचा प्रयत्न करेन तुमचे काही डाऊट्स असतील तर. आणि तुमचा जो कोणी एजंट आहे ज्यांनी तुम्हाला हा व्हिडिओ फॉरवर्ड केला त्याच्याकडनं डेफिनेटली तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घ्या. माझाच तो एजंट असेल, माझ्याकडेच तो अटॅच असेल किंवा कोणी का असू दे. तुमच्या माहितीतला जरी तुमचा ऍडवायझर असेल तरी सुद्धा तुम्ही हेल्थ इन्शुरन्स स्वतःहून जाऊन घ्या, कारण की हेल्थ इन्शुरन्सची गरज कुठल्याही मोमेंटला असू शकते. आपण असताना असेल, आपल्या नंतर आपल्या मागच्यांसाठी नसते. आपण जिवंत आहोत, आपल्या जगण्यासाठी तो हेल्थ इन्शुरन्स पाहिजे. या उद्देशाने लवकरात लवकर हेल्थ इन्शुरन्स घ्या. थँक्यू सो मच.